तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली. त्यांना माहीत झालं की महंतांची ईद, तर साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली की खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागलीत. मोठमोठ्या महंत मंडळीची कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो. तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत. शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा. तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते. परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कसं नियोजन जोडलंय मला माहीत नाही. दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहेत. पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. असले डेंजर वाजणारे आणलेत आम्ही. आणि गाणारे बी असे एकदा जर ते भिडे ना धुपणच काढी देत लोकांचं ऐकणार असे निबार आणले. समजा आता मग खेड्यातली भाषा आहे त्यांची भाषा वेगळी असते. निबार म्हणजे काय कुस्त्या नाही खेळायच्या आम्हाला तिथं, पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल होती म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी, भारतानं ऐकली नाही कधी. असे भयानक आहे काय. त्यांनी नुसता शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटाच अंगावर उभा राहतो असे गायणारे. इतके मोठमोठ्याले गायणारे आणलेत. वादक तर असे आहेत ते इकडं भजन म्हणतात तिकडं ते वाजून काढित आहे असे आवाज. इतके डेंजर आणलेत. मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशीबवान आहेत. हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे. असा पृथ्वी तलावर झाला नसेल इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे. कीर्तनात सुद्धा अनुभव घ्या. मुंबईकरांनी सुद्धा ड्युट्या सोडा. 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस काय होत नाही राजानी. तुम्हाला देव काही कमी करणार नाही. मुंबईकरांना सांगतो ही अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या. तुम्ही ऐका तिथं येऊन. हे किती समजावून सांगतेत कसा अन्याय अत्याचार वाढतोय. वारकरी संप्रदायाचे विचार मांडतात. हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पण आहे, आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे. हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो, कीर्तन ठेवतो. हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे. मोठमोठाले सगळे गायक वादक आहेत. याच्यात काय काय असे तर लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही. हातलावाला बांधवांनी या आमच्या डीजेला नेऊ म्हणले. फक्त त्यांची एक आठ आहे. कोणाचा चारानं नको. समाजासाठी या धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू. आम्ही बिना पैशाचं चारानं घेता येऊ आमच्या डीजेला. पण एक आठ आहे. फक्त मह कीर्तन आहे म्हणल्यावर त्याशी पोराला म्हणा आत येऊ नये. हा नाही ते पोरं गर्दी लय बसलेली ते म्हणते नाही पलीकडे बस जरा. ते म्हणते मग कीर्तन आहे. आज मग बाबाजींना सगळ्या सांगतो की तुमचं कीर्तन आहे पोरायला सांगा फक्त. मग ते पटापटच वाट देणार लगेच. नाही तर त्याला काय माहित मग कोणी काय ते म्हणे पुढे जायसाठी करतोय वाटतं. म्हणजे इकडं टाइम होऊन द्यायचा तरी बाबाजीला येऊन द्यायचे नाही राहत. तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो बाबाजींचं जे कीर्तन आहे बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो. त्यानुसार पोरांनी नावं आले की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला. आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती तुम्ही मुंबईतच थांबा. आलेले बाबा आणणारे बाबा यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे. तुम्ही बरोबर ती सेटिंग बशी ताण कोणत्या टायमाला कोणचं कीर्तन आहे. नाही ते एक बाबाजी आले त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि पकवाज वाजवणारे ते तुमसंगत माघारी जायचे. आमचा असा लोचा होईल ते कुठून आणावं. त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून द्या. आणि तुम्ही थांबा जाऊन द्या. पाहून द्या लॉस आमच्यामुळे एवढी बार काय करता मग आता जे होईन ते होईल. कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगलं माहिती. एवढे शिष्य पाठा जाऊन द्या. एवढ्या शिष्याला म्हणा घे बागून आता काय करतो. गर्दीतून बाहेरच येता ना म्हणा. त्या गर्दीतून बाहेर येता ना मी इथंच थांबवतो आता. ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या. महंत मंडळी सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती आहे माझी. सगळ्या आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य उपसभापती सभापती महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामपंचायतचे सगळे सदस्य भावी सदस्य भावी आमदार सगळे जिल्हा प्रमुख सगळे जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष तालुका प्रमुख ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना विनंती समाजाचं रक्षण करा. एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.